श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळवडी मी बनवली, ती सुद्धा गुलकंदाची। नेहमी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आंब्याची नारळवडी, यावेळी गुलकंदाची। तर कशी बनवली, इथे मी 2 नारळ पाटची साल काढून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे बारीक। त्याचबरोबर 1 वाटी दूध घेतले आणि 1 वाटी साखर घेतले। तिन्ही मिक्स करायचं आणि फास्ट गॅसवर आपल्याला त्याचं पूर्ण दूध आणि साखरेचं तयार होणारं पाणी आटवून घ्यायचे, पूर्ण ड्राय होईपर्यंत छान। नंतर मीडियम टू लो गॅसवर पुढची प्रोसेस करायची। छान ड्राय झाल्यावर त्यामध्ये आपण गुलकंद घालणार आहोत 1 वाटी भरून। गुलकंदाची रेसिपी या अगोदर मी शेअर केलेली आहे। नेहमीच मी नारळवडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते, आज बनवत आहे गुलकंदामध्ये 1 नंबर भारी झालेली आहे। त्यानंतर नारळवडी थापण्यासाठी एक टीन घेऊ शकता किंवा ताटाला अशा प्रकारे तूप लावून ग्रीस करून ठेवून द्यायचं। त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे, पिस्ता मी वरनं घालणार आहे आणि काजू बदाम पूर्ण मिश्रणात मिक्स करणार आहे। त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे, फक्त वेलची पूड घालायची आपल्याला। छान असं ड्राय होत आलं ना मिश्रण का ड्रायफ्रूट घालायचे त्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं। नारळवडी बनवताना टोप आहे ना तो आपल्याला सांगतो का छान ड्राय होत चाललेलं आहे, बाजूबाजूनी साखर सुटत चाललेली आहे। आता हे तयार आहे मिश्रण तयार झालं का आपण ते टीनमध्ये ओतायचं। नारळवडी बनवताना पूर्ण पेशन्स लागतात आणि त्यानंतरच ती परफेक्ट बनते। अशा प्रकारे थापून घ्यायची व्यवस्थित। त्यावरनं मी पिस्ता घातलेला आहे कट केलेला, नंतर पुन्हा त्याला प्रेस करून घेतले। त्यानंतर चाकूने कट्स मारून घ्यायचे। आता चाकू बघा इझिली जाते, पण जेव्हा ही वडी ड्राय होणार ना तेव्हा चाकू अजिबात इझी जाणार नाही, तीच परफेक्ट नारळवडी। तर अशा प्रकारे आपण कट्स मारून घेऊया आणि थोडा वेळ छान थंड होण्यासाठी ठेवून देऊया। थंड झाल्यावर तिला अशा प्रकारे पुन्हा कट करून घेऊया। तर बघा अशा प्रकारे ही नारळवडी आता चाकू अजिबात जात नाही, म्हणजे ही परफेक्ट नारळवडी तयार झाली। नाही तर मऊ असते ना ती नारळवडी नसते। तर अशा प्रकारे ही नारळवडी मी कट करून घेते, तिचे पीसेस काढते। एवढे सुंदर आणि परफेक्ट तयार झालेले मलाच विश्वास बसत नव्हता। खूप आनंद वाटला मला, कारण का नेहमीप्रमाणे परफेक्ट नारळवडी तयार आहे। त्यानंतर मस्तपैकी गुलकंदाची आहे तर गुलाबाने डिश सजवलं आणि अशा प्रकारे नारळवडी ठेवून घेतली। तुम्हाला दाखवण्यासाठी हे सर्व करते मी। कशी वाटली तुम्ही हे जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।